Today's play activity is I Can Do, which comes under the category of language development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to expand vocabulary, to express ideas and feelings through the movement of the body, and to learn the concept like up and down, left and right. How we have to play this activity? Make children stand far apart, spread all over the room or playground. Call out a different movement like stretch as tall as you can, crawl on all fours, roll on the ground, swing your body from side to side, move your left foot from left to right. The children have to move doing the actions called out. Play an instrument for rhythm or blow a whistle or clap your hand to change the action. Vary your commands so that children learn new concepts. For example, up and down, left and right, fast and slow, heavy and light, loud and soft, strong and weak, over and under. Have a lot of variety. For example, follow a fast movement with a slow one, a stretching movement with a bending one, and so on. Variation 1 is possible here. Call out definite shape that they must make with their bodies, like roll like a ball, spread like a tree, be straight like a nap pole, sharp like a rock, and pointed like a mountain. Here another variation is also possible. Ask 2 or 3 children to join together and to form a shape like an arch, a letter of alphabets, or an animal. I Can Do ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये मुलांचं भाषिक कौशल्य विकसित होतं आणि हे मुलांची वोकॅब्युलरीसुद्धा वाढते. ह्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या हालचाली करायला शिकवायचं आहे. जसं की जेवढं जास्त ताणून आपल्याला लांब करता येईल शरीराला ताणून तेवढं तसं उभं राहायचं आहे, किंवा 4 पायावर रांगणे, किंवा फ्लोअरवर लोळणे आणि एका बाजूने शरीराची हालचाल दुसऱ्या बाजूपर्यंत करणे, किंवा डावीकडून उजवीकडे पाय फिरवणे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला ॲक्शन्स मुलांना करायला सांगायचे आहे. आणि ह्यावेळेस आपल्याला एखादं इन्स्ट्रुमेंट म्हणजे एखादी शिट्टी वाजवता येईल, ड्रम वाजवता येईल किंवा टाळी वाजवता येईल, आणि टाळी वाजवून आपल्याला पटकन दुसरी मुलांनी ॲक्शन करायची आहे असं सांगायचं आहे. आणि ह्याच्यात वेगवेगळे ॲक्शन्स करताना मुलांना आपल्याला वेगवेगळे कन्सेप्टसुद्धा शिकवायचे आहे. जसं अप अँड डाऊन म्हणजे आपण हात वर करणे आणि लगेच खाली करणे असंही करू शकतो. लेफ्ट टू राईट, फास्ट स्लो, हळूवार रांगणे किंवा पटकन पटापट रांगणे, हेवी लाईट, लाऊड सॉफ्ट, स्ट्रॉंग वीक, ओव्हर आणि अंडर असे वेगवेगळे कन्सेप्ट आपल्याला मुलांना त्याच वेळेस सोबत शिकवायचे आहे. आणि आपल्याला पाहिजे तशी याच्यात व्हेरायटी करू शकतो. जसं हळूवार मूव्हमेंट करणे किंवा पटापट फास्ट मूव्हमेंट करणे, खाली वाकणे किंवा बॅकसाईडला आपल्याला ताणून धरता येईल शरीर तर मागच्या बाजूने ताणणे किंवा झुकवणे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मुलांना वेगवेगळ्या ऑब्जेक्टशी संबंध दर्शवूनसुद्धा आपल्याला मुलांना ह्या शारीरिक हालचाली करायला सांगता येतील. जसं की बॉलसारखं रोल होणे, फ्लोअरवर किंवा मॅटवर बॉलसारखं लोळणे. त्यानंतर झाडासारखं असं हात पाय असे आजूबाजूने पसरवत हालचाल करणे, दोनही हात किंवा एका बाजूने किंवा दोन्ही बाजूने अशा हलवत झाडासारखं उभं राहणे, किंवा एखाद्या पोलसारखं स्ट्रेट उभं राहणे, किंवा रॉकसारखं उभं राहणे, किंवा पहाडासारखं म्हणजे अगदी दोनही हात वर करून असं टोकदार असं एखादा पहाड वाटेल असं शरीराची हालचाल करणे. किंवा आपण परत 2 किंवा 3 मुलं मिळून आपण यांना वेगवेगळे शेप, जसं झाडाचा शेप असेल, एखादा याचा अल्फाबेट्स असेल
ॲनिमल असेल तर 2-3 मुलं मिळून एखादा प्राण्याचा शेपही आपण सांगू शकतो, किंवा एखादं अक्षर ए बनत असेल किंवा पी बनतो, क्यू बनतो, असे वेगवेगळे अक्षरंसुद्धा आपल्याला मुलांना आपण तयार करायला सांगू शकतो. आणि मुलांना अशा हालचाली किंवा अशा प्ले ॲक्टिव्हिटी खूप आवडतात ज्याच्यामध्ये शारीरिक हालचाल आहे. कारण लहान मुलं एका वेळेस खूप वेळ आपण एका ठिकाणी त्यांना बसवून ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांना कुठलीही अशी ॲक्टिव्हिटी असेल तर त्यांना खूप मजा येते आणि खूप सहज ते शिकतात. ह्या गोष्टींची फक्त त्यांच्याकडून आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यावी लागेल आणि मुलं छान रिस्पॉन्स नक्की देतील.